एका T20 मॅचमध्ये 499 रन्स झाले आणि जिंकणारी टीम फक्त 7 रनांनी जिंकली. यावरून अंदाज येतो भारत विरुद्ध इंग्लंड वर्ल्ड कप सेमीफायनल किती घासून झाली. भारताने पहिली बॅटिंग करताना 253 रन्स मारले, पण इंग्लंडने सुद्धा तितक्याच ताकदीनं उत्तर दिलं. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत रिझल्ट कुठल्याही बाजूने लागू शकत होता. पण आधी अक्षर पटेलने घेतलेले कॅचेस आणि नंतर बुमराह हार्दिकची बॉलिंग पार्टनरशिप यामुळे अगदी शेवटच्या क्षणी मॅच फिरली. डेथ ओव्हर्समध्ये नेमकं काय घडलं, मॅच कशी फिरली, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. वानखेडेची बाउंड्री छोटी आहे, त्यात पिच हाय स्कोरिंग, त्यामुळे इथे रनचेस फायद्याचा ठरतो. पण टॉस इंग्लंडच्या बाजूने पडला आणि भारतासमोर टार्गेट डिफेंड करण्याचं आव्हान उभं राहिलं. लाल मातीच्या पिचवर सुरुवातीला काहीसा स्विंग मिळाला, बॉल मस्त बॅटवर येत होता. याचाच फायदा भारताने घेतला. सॅमसनने आर्चरची लेंथ बिघडवली आणि त्याला फोडून काढलं, पण अभिषेक पुन्हा एकदा ऑफ स्पिनर समोर हुकला. 2 बाउंड्रीज आलेल्या असतानाही मारायची घाई त्याला नडली. ईशान आणि संजूने मात्र इंग्लंडला सुट्टी दिली नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्ये स्कोर नेला 67 रन्सवर. पॉवर प्लेच्या नंतर सुद्धा अशीच तोडफोड सुरू राहिली. तिसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनचा सोपा कॅच हॅरी ब्रुकने सोडला आणि संजूने चान्स सोडला नाही. त्याने 26 बॉलमध्ये 50 पूर्ण केली. प्रत्येक ओव्हरला संजूकडून एखादी बाउंड्री येत होतीच. 18 बॉल 39 करून ईशान आउट झाला. तिथंच भारताचा पॅटर्न क्लिअर झाला होता. त्यातही संजू स्वतःची सेंचुरी जवळ आली तरी मारायचा थांबला नाही. त्याने आर्चरला विशेष टार्गेट केलं. याआधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेकदा आर्चरने संजूला खोललं होतं. खास करून आर्चरचा शॉर्ट बॉल हा संजूची डोकेदुखी होता, पण सेमीफायनलमध्ये त्याने हा शॉर्ट बॉल मारला. स्पिनर किंवा करणकडून स्लोअर वन आला की खेळून काढले. एक स्टँड अँड डिलिव्हरचा लांब 6 ठेवून दिला. संजू 89 वर आउट झाला तेव्हाही तो मारायलाच बघत होता. त्याने स्वतःच्या माइलस्टोनचा विचार एकदाही केला नाही आणि त्याने चाकलेल्या बेसवर भारताचा मोठा स्कोर उभा राहिला. त्यामुळे फायनलला जाण्याचं क्रेडिट संजूचं आहे. आता जस्टिस फॉर संजू नाही, जस्टिस बाय संजू असं म्हणायचे दिवस सुरू झालेत. आदिल रशीद चांगली बॉलिंग टाकत असल्यानं दुबे वरच्या नंबरला आला आणि त्यानेही तोडफोड केली. दुबे हार्दिकच्या चुकीच्या कॉलमुळे रनआउट झाला, पण 25 बॉल 43 रन्स सोबत त्यानं आपलं काम केलं होतं. 18 ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर 217 रन्स होता. आर्चर बॉलिंगला आला आणि तिलक वर्माने त्याला टप्पच सापडू दिला नाही. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 6 आले होते. त्यानंतर आर्चरचा यॉर्कर योग्य ठिकाणी पडला, पण डॅमेज करून झालं होतं. ओव्हरटनची 1 ओव्हर बाकी असतानाही शेवटची ओव्हर विल जॅक्सला देण्यात आली आणि हार्दिकने 2 6 अक्षरशः स्मोक केले ताकद लावून. हार्दिक समोर ऑफ स्पिनर आणणं ही मुळातच चूक होती, जी 13 रन्स काढत हार्दिकने वसूल केली. त्या ओव्हरला एकूण 16 रन्स आले आणि टीम इंडियाचा स्कोर 253 वर गेला. भारताचा प्लॅन सिंपल होता. विकेट जाण्याचा विचार न करता शक्य त्या बॉलला मारायचं आणि भारताच्या प्रत्येक बॅटरने तेच केलं. मोठा स्कोर हवा होता, मोठा स्कोर बसवला. 18 4 आणि 19 6 मारले. आर्चरचा स्पीड आणि करनचे व्हेरिएशन्स पूर्णपणे गणले. विल जॅक्स मात्र इंग्लंडसाठी फायद्याचा ठरला. दुसऱ्या इनिंगला टार्गेट मोठा असलं तरी इंग्लंडने पहिल्या बॉलला 4 मारून सुरुवात केली. पहिल्या ओव्हरला 13 रन्स झाले. इंग्लंडने इंटेंट दाखवला, पण दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हार्दिकने विकेट काढली. तरी रन्स थांबले नाहीत. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर 38 रन्सवर होता. मग बुमराह आला, कारण विकेट हवी होती आणि बुमराहनं पहिल्या बॉलला विकेट दिली. त्याने हॅरी ब्रुकला स्लोअर वनवर गंडवलं. अक्षर पटेलने 20 यार्ड्स मागे पळत कडक कॅच काढला. त्या ओव्हरला 1 6 सोडला तर इंग्लंड शांत होतं, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने विकेट काढली असली तरी ओव्हरला 23 रन्स खाल्ले आणि पॉवर प्लेमध्ये इंग्लंडचा स्कोर 3 आउट 68 वर गेला. भारताच्या स्पिनर्सला इंग्लंड सुट्टी देत नव्हतं. टॉम बॅन्टनने अक्षर पटेलला सलग 2 6 सोडले. पुढचा बॉल अक्षरने वेळ घेऊन टाकला, विकेट घेतली. 9व्या ओव्हरच्या पहिल्या बॉललाच इंग्लंडने बोर्डावर 100 लावले आणि 10व्या ओव्हरच्या शेवटी स्कोर 119 वर होता. अक्षर पटेलने 10व्या ओव्हरला एकही बाउंड्री दिली नाही. त्याने सलग 2 बॉल सारखे सुद्धा टाकले नाहीत, पण जेकब बेथलने 19 बॉलमध्ये 50 पूर्ण केली. त्याने हार्दिक आणि वरुणच्या बॉलिंगचा कचरा केला होता. रिव्हर्स स्वीप आणि जबरदस्त कट मारले. तो खेळत होता, तो ओव्हर भीती होती. 13व्या ओव्हर नंतर इंग्लंडचा स्कोर 160 रन्स होता. भारता एवढाच स्कोर, फक्त 2 विकेट जास्त. त्यामुळे इथून पुढे जे होणार होतं ते मॅचचा रिझल्ट ठरवणार होतं. सूर्यापुढे ओव्हर्स मॅनेज करायचं आव्हान होतं. 14व्या ओव्हरला अर्शदीपने आउटसाइड ऑफ स्टंप टाकायच्या नादात सलग 3 वाईट टाकले. प्रेशर पूर्णपणे अर्शदीपवर गेलं, पण पुढच्या बॉलला डाव फिरला. जॅक्सने उचललेला शॉट डीप कव्हर पॉइंटला होता.
अक्षर डीप कव्हरवरून पळत आला. त्याने पळत असतानाच डाव्या हातात कॅच घेतला. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हे ओळखून दुबेकडे बॉल फेकला. इंग्लंडची पार्टनरशिप तुटली आणि मॅच फिरली. विल जॅक्सच्या विकेटचं पूर्ण क्रेडिट अक्षर पटेलला जात असलं तरी यात अर्शदीप आणि दुबेचा रोलही महत्त्वाचा होता. सलग 3 विकेट पडून सुद्धा अर्शदीपने वाईड आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन बदलली नाही. जॅक्सने त्याच बाजूला शॉट खेळला आणि अक्षरच्या स्किल नंतर मोक्याच्या क्षणी दुबे बॉल पकडायला हजर झाला. मुळात अक्षर पटेलने डेंजर असणाऱ्या हॅरी ब्रुकचा कॅच पकडला होता तेव्हा बॉल 5.4 सेकंद हवेत होता. न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिकेच्या डीकॉकची जी चूक झाली होती तीच चूक अक्षरकडूनही झाली असती, पण अक्षरने वाढीव कॅच काढला. तोच कित्ता जॅक्सच्या कॅच वेळी गिरवला. ती 5वी विकेट भारताला मॅचमध्ये पुन्हा घेऊन आली. ब्रुकने सोडलेल्या संजूच्या कॅचमुळे भारताला स्कोर करता आला आणि अक्षरच्या दोन्ही कॅचेसने भारताला फायनलमध्ये नेलं. पण खरा डाव एकाच बादशाचा होता, जसप्रीत बुमराह. मागच्या T20 वर्ल्ड कपची पाकिस्तान विरुद्धची मॅच, फायनल मॅच आणि आता सेमीफायनल. टीम इंडिया स्कोर डिफेंड करताना संकटात असते तेव्हा बुमराह येतो आणि मॅच काढून देतो. त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरला पहिल्याच बॉलला हॅरी ब्रुकची विकेट काढली. त्यानंतर 11व्या ओव्हरला 12 रन्स दिले पण प्रेशर टिकवलं. 16व्या ओव्हरला त्याने फक्त 8 रन्स दिले आणि डाव गमावला तो 18व्या ओव्हरला. अर्शदीपने आधीच्या 2 बॉलमध्ये 10 रन्स खाल्ले होते. ओव्हरला 2 वाईट टाकलेले. बेथेल सारखा सेट बॅटर क्रीजवर होता, पण बुमराहने पहिले 3 बॉल सलग 3 यॉर्कर टाकले. त्यानंतर त्याने 2 लो फुलटॉस दिले, पण त्याची दहशत इतकी होती की हे बॉल उचलताच आले नाहीत. एकही बाउंड्री न देता त्याने इंग्लंडवर प्रेशर वाढवलं, मेंटली पण स्कोर कार्डचं पण. एका मॅचमध्ये दोन्हीकडचे बॉलर सपाटून मार खातात, तिथे बुमराहने 8.25च्या इकॉनॉमीने रन्स दिले. पिन पॉइंट यॉर्कर वापरले, शार्प बाउन्सर वापरला, स्लोअर वन वापरला, ऑरा फार्मिंग केलं ते जसप्रीत बुमराहनेच. पण तरीही इंग्लंडला मॅचमध्ये यायचा चान्स होता, कारण 6व्या बॉलरचा ऑप्शन भारताकडे नव्हता. 12 बॉलमध्ये 39 रन्स हवे होते. हार्दिक बॉलिंगला आला आणि पहिल्याच बॉलला बेथलने 6 खेचला. 45 बॉलमध्ये आपली सेंचुरी पूर्ण केली. इंग्लंडवरचं प्रेशर रिलीज झालं, पण त्यानंतर हार्दिक पंड्याने कमबॅक केलं. सॅम करनची स्लोअर वनला विकेट काढली, मग आउटसाइड ऑफची लाईन, मग यॉर्कर आणि शेवटचा वाईड यॉर्कर डॉट टाकून फक्त 9 रन्स दिले. हार्दिकवर प्रेशर होतं पण बॉलिंगमध्ये दिसून आलं नाही. त्याने शेवटच्या ओव्हरला भारताची बाजू भक्कम ठेवली. स्विंग नव्हता, बॉलला टाईट ग्रिप मिळत नव्हती, पण तरीही हार्दिक लाईनमध्ये चुकला नाही. त्यात हार्दिकच्याच परफेक्ट थ्रोमुळे बेथेल शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रनआउट झाला. आर्चरने 6 खेचले पण तोवर मॅच निघून गेली होती. हार्दिक क्रेडिटच्या लिस्टमध्ये 4था आला आणि भारत फायनलला गेला. मॅच क्रुशल सिच्युएशनमध्ये होती. भारताच्या बॉलर्सला चुका महागात पडल्या असत्या. स्पिनर्स सपशेल गणले होते, पण बुमराह हार्दिकने फक्त 17 रन्स देऊन रोखलेली मॅच आणि अक्षरने घेतलेले कॅच रिझल्ट बदलणारे होते. अर्थात हा विजय क्लिनिकल नव्हता, पण टीम म्हणून भारताची असलेली ताकद, संजू, अक्षर, हार्दिकचा कॉन्फिडन्स आणि जसप्रीत बुमराहची बॉलवर असलेली हुकूमत यावर मॅच फिरली. आता फायनलसाठी मिशन अहमदाबादचं आहे. जिथं 2 मोठे पराभव पचवले तिथंच भारताला इतिहास बदलायचा आहे. भारतासाठी मोदी स्टेडियमवर फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड समोर जिंकणं अवघड आहे, पण तुमच्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करणं सोपं. करून घ्या.